तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्लॉग मध्ये. आणि आजचा व्लॉग खूपच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण मित्रांनो आज मी या होंडा युनिकॉर्न 160 माझी जी बाईक आहे तिचं मी जरा रिव्ह्यू करणार आहे. कारण मी याच बाईकवर तुम्ही माझे आधीचे व्लॉग बघितले असते तर कुठे मी ऑन रोड ऑफ रोड वगैरे घेऊन जात असतो बिंदासपणे. आणि मला आतापर्यंत तरी काहीच प्रॉब्लेम आला नाही. जवळपास या गाडीला घेऊन 3 वर्ष झालेले आहेत मित्रांनो. आणि किती बरं 57,000 किलोमीटर चाललेली आहे. मला मी गाडीचं किलोमीटर दाखवतो बघा किती झाले बघा. तुम्ही दिसत असतो बघा 56,915 हे एवढं किलोमीटर झालेलं आहे गाडीला. आणि 3 वर्ष घेऊन झाले मित्रांनो. म्हणजे माझं रोजचं म्हणजे 60 किलोमीटर होते, त्यामुळं 1 किलोमीटर 3 वर्षात जास्त झालं असं वाटत असेल. पण तुम्हाला सांगतो गाडीला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी म्हणजे टायर पण तुम्हाला दाखवतो. हे बघा टायर बघा, हे बटन टायर मी चेंज केले कारण मी कुठेही डोंगरा वगैरे फिरत असतो ब्लॉग बनवण्यासाठी. बघा मागचा पण टायर आहे. हा कोणत्या कंपनीचा घेतला होता बरं मी थांबा मी तुम्हाला बघू सांगतो, माझ्या लक्षात नाहीये. TVS आहे वाटतं मित्रांनो. TVS घेतला. अजून पुढचं एक सांगतो. हा C8 घेतलेला आहे बघा. दिसला का तुम्हाला? बघा हे C8 टायर आहे, बटन टायर आहे. म्हणजे चांगले ग्रिपसाठी म्हणजे घेतलेला आहे हा टायर. आणि काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. बघा आपल्या बाईकवर आपला लोगो पण आहे आपल्या चॅनलचा, तुम्हाला दिसत असेल बघा. बस तुम्हाला एवढं सांगायचं होतं की गाडी म्हणजे डेली यूज साठी तर खूप चांगली. तर मला आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मित्रांनो काही अशा म्हणजे क्वचित गाड्या असतात ज्या चुकून चांगल्या झालेल्या असतात, त्यापैकीच ही होंडा युनिकॉर्न आहे. आणि अजून काय सांगायचं बरं ह्याच्यात बद्दल, तर ही जी फ्युल टँक कॅपॅसिटी पण किती 13 लिटर आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही लॉंग राईड पण करू शकता याच्यावर. म्हणजे आणि अजिबात पाठीला वगैरे काही त्रास होत नाही. म्हणजे एकदम स्मूथ गाडी आहे. ह्याचं इंजिनचं जे व्हायब्रेशन म्हणजे फीलच होत नाही तुम्हाला. जे इंजिनची पॉवर आहे, जे व्हायब्रेशन ती इंजिनच्या आतच राहते मित्रांनो. अजिबात तुमच्या हातापर्यंत अजिबात काही येत नाहीये. कारण त्यामुळे तुम्ही लॉंग राईड बिंदास करू शकता. मी फक्त ह्याच्यात थोडेसे चेंजेस तुम्हाला शीटाचा जर आकार दिसला असेल तर मी हे चेंज केलेले आहे मित्रांनो. कारण जे कंपनीचं आहे त्याचे ते मला जर रफ वाटलं होतं, पण मी थोडंसं ह्याच्यात हे चेंजेस केलेले. बाकीचं दुसरं काही चेंज नाही केले मित्रांनो. त्यामुळं आणि मायलेज पण जवळपास मला 50 ते 55 देते मित्रांनो कुठेही. म्हणजे सिटीत वगैरे जरा थोडं येते म्हणजे 50 पर्यंत, पण हायवेला तर चांगल्या जास्तीच. कारण मी तेवढं स्मूथ मध्ये जातो, जास्त नाही 70च्या रेंज मध्ये जातो, 60 ते 70च्या. तर तीच तुम्हाला सांगत होते की ही गाडी म्हणजे कोणासाठी म्हणजे पॉईंट एक घेतलं तर जे रोज डेली ऑफिससाठी अपडाऊन वगैरे करतात त्यांच्यासाठी तर ही बेस्ट बाईक आहे मित्रांनो. कारण याची पॉवर पण जबरदस्त आहे. जवळपास म्हणजे किती बघा 160 सीसी म्हणजे भरपूर पॉवर आहे मित्रांनो. कुणा लॉंग राईड करायची त्यांच्यासाठी बेस्ट आहे. कारण मी तर आतापर्यंत मला काहीच प्रॉब्लेम, मी भरपूर लांब लांब गेलेले अजिबात म्हणजे मला काही हे म्हणजे त्रास झालेला नाही पाठीचा वगैरे. आणि अजून सांगायचं तुम्ही मित्रांनो जर अशा बाईक्स घेत असतील की फक्त डिझाईन वगैरे बघून, तर तसे बिलकुल घेऊ नका. कोणची गाडी घ्यायची आधी टेस्ट राईड घ्या. आणि जर मी तुम्हाला सांगेन गाडी मला जवळपास 2022 ला 136 ला पडली होती. मला आता काही 1.5 लाखापर्यंत गेली असेल कदाचित. तर बेस्ट चांगली गाडी म्हणजे ह्या रेंज मध्ये तरी. तर बघा तुम्हाला आवडली तर काय असेल तुम्हाला सांगाल. अजून काही प्रश्न असेल तुमचे कमेंट मध्ये विचारा मित्रांनो. चालतंय मित्रांनो, एवढंच मला सांगायचं होतं. बाकीचं काय हे नव्हतं काय असं वेगळं. आजचा हा आपला छोटासा व्लॉग होता. आणि आपले माझं आता बघू आपण आता ह्या गाडीचा रिव्ह्यू केला. आणि जी माझी ड्रीम बाईक आहे तिचा रिव्ह्यू आपण करू नक्कीच. इथेच करू. मला लोकेशन जरा हे भारी वाटले. अजून तरी चालू आहे प्लॅन. म्हणजे मी तर लगेच बघू असं सर्च करतोय भरपूर कोणची चांगली, पण घेताना चांगलीच बाईक घेणार आहे. ही तर आहेच आपली बेस्ट गाडी, पण एक ड्रीम बाईक असते ना मित्रांनो आपली, तर तशी एक मी घेणार आहे. तर बघू मग भविष्य जर झालं काय तर मी घेईन नक्कीच ती. तिचा रिव्ह्यू आपण असंच करू एखाद्या ठिकाणी मस्त ठिकाणी. आणि तर चालते मग मी व्लॉग इथे संपवतो. तुम्हाला जर आवडला हा व्लॉग तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि म्हणजे कोणी असेल नवीन कोणी आपल्या चॅनल नक्कीच काही कमेंट करा, काही असेल तर लाईक करा. आणि मित्रांनो पुन्हा आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.